नमस्कार मित्रांनो. घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, पण त्यासाठी 20 ते 25 वर्षांचे गृहकर्ज, होम लोन घेतल्यावर मिळणारा दरमहाचा EMI कर्मचाऱ्यांच्या पगारातील मोठा हिस्सा घेऊन जातो. तुम्हाला माहिती आहे का, 20 वर्षांच्या गृहकर्जात तुम्ही घेतलेल्या मूळ रकमेपेक्षा कित्येक पटीनं जास्त फक्त व्याज भरता. पण 2 सोप्या ट्रिक्स वापरून हे कर्ज 5 ते 8 वर्ष आधी कसे बंद करायचे, चला 2 मिनिटात पाहूया. पहिली आणि सर्वात सोपी ट्रिक, एक्स्ट्रा EMI स्ट्रॅटेजी. समजा तुमचे 30 लाखांचे गृहकर्ज 20 वर्षांसाठी 8.5% व्याजानं सुरू आहे. यामध्ये तुम्ही दरवर्षी नियमित 12 EMI ऐवजी फक्त एक अतिरिक्त EMI म्हणजे वर्षाला 13 EMI भरला तर काय जादू होते पहा. तुमचे 20 वर्षांचे कर्ज थेट 15 वर्षांवर 5 वर्ष कमी येते आणि तुमचे सुमारे 6 ते 7 लाख रुपयांचे व्याज थेट वाचते. दरवर्षी मिळणाऱ्या DA, ॲरियर्स किंवा बोनसच्या पैशांतून तुम्ही हा एक अतिरिक्त EMI सहज भरू शकता. दुसरी पद्धत म्हणजे 5% स्टेप अप प्रीपेमेंट. दरवर्षी जुलै किंवा जानेवारीत महागाई भत्ता वाढल्यावर तुमचा पगार वाढतो. त्यामुळे दरवर्षी तुमच्या होम लोनचा EMI फक्त 5%ने वाढवा. उदाहरणार्थ 25,000 रुपयांचा EMI असेल तर पुढील वर्षी तो 26,250 रुपये करा. या एका लहान बदलामुळे 20 वर्षांचे होम लोन अवघ्या 12 ते 13 वर्षात पूर्णपणे नील होते आणि व्याजापोटी जाणारे 10 लाखांहून अधिक रुपये वाचतात. थोडक्यात सांगायचे तर, गृहकर्ज 20 वर्ष चालवत बसण्यापेक्षा पगारवाढ आणि थकबाकीच्या पैशांचा वापर करून मुदतीपूर्वी कर्जमुक्त व्हा आणि तेच पैसे स्वतःच्या भविष्यासाठी गुंतवा. हा व्हिडिओ गृहकर्ज घेतलेल्या तुमच्या सर्व नोकरदार मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.